वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव जो मज होय अनन्य शरण त्यांचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण्ये मीच ये नको राहू दे. अधिक मासानिमित्त आयोजित ही जी नामयज्ञरूपी सेवा, त्यातील सेवा ही जी सेवा आजची आहे ती या यज्ञातील उत्तरार्धातील अशी आहे. प्रसाद झालाय आता जवळजवळ, म्हणजे श्रवणाचं भरपूर श्रवण झालंय. आता काय, आता मग शेवटी हातावर काहीतरी गोड, काहीतरी खडीसाखर, बडीशेप आजचं शेवेत सांगायला लागलोय मी, बरं का. अधिक मासानिमित्त महिनाभर ही जी सेवा आहे, 7 दिवसाच्या सेवेमध्ये काय परिस्थिती होते, काय त्रास होतो, आणि महिनाभर चालवायचं सोपं नाही. कारण राया जतन करिता कष्ट आहेत. प्रत्येक अधिक मासाला ह्या ज्या सेवा आहेत, निष्काम पद्धतीनं सेवा महिनाभर काया वाचा मनानं श्रवण सुखाचा या निमित्तानं सर्वांना लाभ होतो. पुढील पिढीसाठी फार मोठं हे कार्य आहे. बहुधा अधिक मास हा यासाठीच असतो, कुठंतरी संसाराला बाजूला ठेवून आपल्या जीवनामध्ये जन्ममरणाचं जे मागं लागलेलं जे काय जो गर्ता आहे त्यातून बाहेर पडण्यासाठीचं एक साधन आहे. अधिक मासामध्ये तीर्थयात्रा करावी, पुराण श्रवण करावं, कीर्तनामध्ये कीर्तन प्रवचनमध्ये हे सर्व जे काही विधी आहेत त्या विधीमध्ये सहभागी होऊन अंतःकरण शुद्धीसाठी हा अधिक मास काय महत्त्वाचा आहे. पण अधिक मासामध्ये ज्या काही गोष्टी केल्या जातात, मी आता ते काल एक बातमी वाचली. येडूत गावामध्ये ते अधिक मासानिमित्त, अधिक मासाला जावई सासरवाडीला गेला ती भेटवस्तू स्वीकारायला, आणि तिथं सासरवाडीत गेल्यानंतर त्याला मारहाण केली. आता हे म्हणजे अधिक मासाचं हेच काय फल सांगा. ती भेटवस्तू शाश्वत नाही. इथं ह्या वस्तूचं आपल्याला ज्ञान व्हावं, ह्या वस्तूपर्यंत पोहोचावं, कुठंतरी प्रतिबंध निवृत्त व्हावं, ह्यासाठी हा अधिक मास आहे. त्यासाठी साधनेचं निमित्त आहे अधिक मास. म्हणून इथं माऊली सांगतात की जो मज होय अनन्य शरण या लागी त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण्ये मीच येऊ. तर जो मज होय अनन्य शरण, आता इथं साधन सांगितलंय आणि त्याची फलश्रुती सांगितली. त्या भगवंताला शरण जायचं आणि त्याला शरण गेल्यानंतर फलश्रुती काय, तर जन्म मरणाचं खंडन आहे. फलश्रुती सांगितली. असं असलं तरी या साधनेसाठी आणि त्या फलश्रुतीसाठी सर्वच योनी काय अधिकारी नाही. आम्ही एक मनुष्य आहे, मनुष्याप्रमाणे आम्ही विचार करतोय, ती बुद्धीचं वैभव आहे. पण एकूणच जर योनीचा विचार केला 184 योनीचा, तर त्यामध्ये हा विचार नाही, साध्य साधन याचा विचार नाही, मी कोण आहे याचा विचार नाही. हा विचार फक्त मनुष्य जीवामध्ये. अनेक योनी केल्या. नाथ बाबा म्हणतात, केली एक चरणाची शरीरे, 2 पायाची अपारे, ती पायाची मनोहरे अतिसुंदरे चतुष्पदे. 1 पायाची केली, 2 पायाची केली, 3 पायाची केली, 4 पायाची केली, बहुत चरणाची, अनेक पायाची सुद्धा आहे. एक चरणा केली, एक चरणाची शरीरे. आता आपण नाही बघितलं,
म्हणजे मी नाही बघितलं, कुणी बघितलं असेल तर, पण एक पायाचं आहेत. महात्मे सांगतात म्हटल्यावर त्यावर आपला विश्वास, संतांचे पाय हा माझा विश्वास. 2 पायाचे अपारे, म्हणजे 2 पायाची भरपूर आहेत, त्यामध्ये आपण आहे. 3 पायाची सुंदर सांगितले, 3 पायाची सुंदर आहेत, आणि अतिसुंदर आहे चतुष्पदे, 4 पायाचे अतिसुंदर आहेत. कोण जास्त आहे, गणती केली तर कोणी जास्त आहेत, कोणी सुंदर आहेत, अतिसुंदर आहेत, अनेक चरणाचे आहेत. परंतु मला जाणणारे कोण आहेत? आम्ही 2 पायाचे आहे बघा. 2 पायाची अपारे म्हणून सांगितलं, 2 पायाची भरपूर आहेत, पण सुंदर आहेत म्हणून सांगितलेलं नाही. 3 पायाचे सुंदर सांगितलं, 4 पायाचे अतिसुंदर सांगितलं, 2 पायाचीला सुंदर सांगितलेलं नाही. आम्ही सुंदर म्हणून घेतोय हा भाग वेगळा. सुंदरपणासाठी वेगवेगळे विविध काय करतो, त्यासाठी उपाययोजना करतो, हा भाग वेगळा. अशानं नाही. सुंदर असणं आणि सुंदर होण्यासाठी प्रयत्न करण्यात फरक आहे. ह्या योनी जरी ह्या असल्या तरी ह्या इथपर्यंत ह्या अधिकारी नाहीत. परमार्थाचा अधिकारी एक मनुष्य जीव. देखोनी मनुष्य देहाशी सुख झाले भगवंताशी, अधिकार ब्रह्मज्ञानाशी येणे देशी महत्प्राप्ती. या देहाला जर महत्व जर प्राप्त झाला असेल तर तो अधिकार ब्रह्मज्ञानाचा अधिकारी होऊ शकतो. का ब्रह्मज्ञानाचा अधिकारी होतो तो? कारण तो ब्रह्मस्वरूप आहे म्हणून ब्रह्मज्ञानाचा अधिकारी होऊ शकतो. त्याचं स्वरूपच ब्रह्मस्वरूप आहे. पण नाथबाबा त्याच्याच खाली एक ओवी सांगतात, नरदेह परम पावन पावनी न साधी ब्रह्मज्ञान, तो लांडा गर्दब जाण पुच्छेविन दो पाय. आम्ही अधिकारात प्राप्त होऊ शकतो, परंतु तिथपर्यंत आम्ही त्याचा विचार करत नाही, तो अधिकार प्राप्त करून घेत नाही. मग त्याला पुढं पदवी दिली, लांडा गर्दब जाण पुच्छेविन दो पाय. म्हणजे तुकोबराय म्हणा, इतर संतांनी वेगवेगळ्या ठिकाणी तसे आम्हाला उपाध्या दिलेल्या आहेत बऱ्याच. आम्ही काय बिन उपाधीचं नाही महाराज. नाहीतरी काय थोडी श्वान सुकरे बापोडी. आम्हाला काय केलंय, शालीत घालून मारलंय, तरी पण आम्ही कसं आहे, आम्हाला त्याचं काय आम्हाला ते नाही. काय झाले, करंट झालोय आम्ही काय झाले, करंट झालो संसारामध्ये. इतकं रम्मान झालोय की आम्हाला ते संतांनी मारलं, कशानं मारलं, कसं मारलं, काय म्हणजे विचारच नाही. आजपर्यंत त्याचा विचारच झाला नाही. त्यामुळं इथून कुठेतरी बाजूला व्हावं आता. कारण आम्ही या अधिकाराला असून आहे मी कोण हा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा मी कोण आहे याचा विचार झाला पाहिजे. आणि हा विचार करण्याकरिताच हे शरीर आहे. ही शरीराची योजना जी आहे यामध्ये बुद्धीचं वैभव अधिक आहे. तशी येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे. खंडन जर व्हायचं झालं, आपल्या जन्ममरणाचं खंडन, इथं आपल्याला आश्वासन देतात काय, मी काय करतो, जन्ममरण तुमचं काय करतो, खंडन करतो. त्यासाठी अनुकूल असं साधन आहे. शरीर हे मनुष्य शरीर जे आहे अनुकूल असं साधन आहे, त्या योग्य आहे. सगळं साधन, डोळे कान म्हणजे सगळं. आपण ती संत वचनं जर बघितली, घेई माझे वाचेपासून सगळं, ती सगळी साधनं, सगळी इंद्रिय आपल्याला त्या देवाशी जोडता येतात, लावता येतात, आणि त्याच्याकडून ती आम्हाला ती भगवत प्राप्ती करून घेता येते. त्यासाठीच शरीर आहे. इथंच खंडन झालं तर इथं, अन्यथा दुसऱ्या योनीमध्ये खंडन नाही. बाकीच्या योनीमध्ये काय, बाकीच्या योनीमध्ये सारासार विचार नाही. सारासार विचार फक्त इथं आहे. तिथं पाप पुण्याचा संबंध आहे नाही, इथं आहे. पशु काय पाप पुण्य जाणती, ते जाणत नाहीत. आम्ही मात्र पाप पुण्य जाणतो. काय करावं, सत्कर्म करावं, असत्कर्म करावं, काय खावं, काय प्यावं, काय पाहावं, काय ऐकावं. आम्हाला आता महाराजांनी आचारसंहिता आम्हाला सांगतात ते काय, ना ऐकणे ते कानाची वाळी, न पाहणे ते दिटीची गाळी, आवाचे ते टाळी जी बजिगा. शास्त्रांनी जे सांगितलं किंवा संतांनी जे सांगितलं ते आम्ही ज्या कानाने ऐकायला पाहिजे ते कानाने तेच ऐकलं पाहिजे. डोळ्याने जे पाहायला सांगितलं तेच पाहायला पाहिजे. मुखानं जे गायला पाहिजे तेच गायला पाहिजे. ही एक आचारसंहिता घालून दिलेली आहे मनुष्य जीवासाठी. इतर जीवासाठी ही नाही बरं का आचारसंहिता. कसं आहे, ज्यानं परीक्षेला म्हणजे फॉर्म भरला त्यालाच ते परीक्षेला बसता येतं. ते बाकीच्या येऊन त्या परीक्षेला म्हणजे त्यांनी प्रवेश भरलेला, प्रवेशच झालेला नाही त्यांचा. आपला प्रवेश झाला आहे महाराज. म्हणून यातून बाहेर निघण्यासाठी उत्तम साधन आहे. गायनाचे वाहे टाळी साधन कली उत्तम आहे. हे सोपं साधन आहे.
म्हणून याच शरीराला बाकी नाही. आणि त्यासाठी अनेक ठिकाणी आता म्हणजे जर आपण बघितलं, आपल्याला ही आश्वासनं दिली आहेत महाराज. पाठीमाग मला पुढं असेल 12व्यामध्ये, तेशाहम समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामीन चिरात पार्थ मय वेशित चेतसा. मी तुमचा उद्धार करता होतो, संसार सागरातून बाजूला करतो. येणं म्हणजे या येणे जाणे खेपा ज्या आहेत त्या तुमच्या थांबवतो, खंडन करतो, आश्वासन देतात. परंतु केव्हा मैया वेशित चेतसा, चित्त दिलं तर. तसं इथं सुद्धा जो मज होय अनन्य शरण आश्वासन देतात. त्याचे निवारी मी जन्म मरण म्हणतात. मी त्याचं निवार, कुणाचं, सगळ्यांचं नाही, त्याचे या पदानं काय सांगितलं, तो त्या म्हणजे ज्यानं जो शरण गेला त्याच्यासाठीच आहे बरं का. कर्जमाफी कुणाला आता ते हे बोललं की जरा सोपं वाटतंय. त्या निकषात त्यांनी घालून दिले जे निकष आहेत त्या निकषात जो कोणी बसेल, अटी आणि नियम लागू, खाली कंसात छोट्या अक्षरात लिहिलेलं असतं. तसं इथं सुद्धा अटी आणि नियम लागू आहेत. काय, जो अनन्य शरण गेला त्याचे निवारण मी जन्म मरण. ज्याने चित्त मला दिलं त्यांच्यासाठी मृत्यू संसार सागरात भवामीन चिरात पार, अन्यांच्यासाठी नाही. निकषात बस. आपल्याला जर पात्र व्हावं असं वाटतं, मला तिथंपर्यंत तो मज व्हावा, तो मज व्हावा असं जर वाटत असेल, काय मी उद्धार पावेन असं जर वाटत असेल, आग म्हणजे तळमळ वाटत असेल, तर त्या निकष, त्या नियम आणि अटी ही काय केलं पाहिजे, त्यात बसलं पाहिजे महाराज. आणि त्यासाठीच हे सगळं आता जे आता हे अधिक मासातलं हे नियोजन असेल, पायीवारी असेल, स्वतःचं म्हणजे स्वतः केलेलं चिंतन असेल, सगळी जी साधनं आहेत ही साधनं त्यासाठीच आहेत. अंतःकरण शुद्धीसाठीच साधनं आहेत. हे कशासाठी करायचं, देव प्राप्तीसाठी नाही तर अंतःकरण शुद्धीसाठी. तो प्राप्तच आहे. मग आता प्राप्ताचीच प्राप्ती म्हणून सांगितलं, तो प्राप्तच आहे. काय इकडे तिकडे जर हल्लं तर सांगत झाला बरं का. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी. हालतंय ते कसं आहे बरं का. काही विक्षेप असतात. वास्तविक ह्या ज्या सेवा आहेत, हे उपदेशाचं जे माध्यम आहे ते सिद्धांचं आहे बरं का. हे सिद्धांचं माध्यम आहे, हे आमच्यासारख्यांचं नाही. परंतु काय, हे कुठंतरी आता सगळेच सिद्ध आता 30 दिवस कुठं भेटायचे, म्हणून आता आपण हे चालवायचं बरं का. म्हणून इथं आल्यानंतर ही सगळी आश्वासन हे फक्त आमच्यासाठी आहेत महाराज. इथून उद्धार आपला जर साधन आपल्याला दिलेलं आहे, साधन आपल्याला दिलेलं आहे, त्याची फलश्रुती सांगितलेलं आहे. आपण इथं प्रवृत्त व्हायचं, लागपाठ करायचा. उठा जागे व्हा रे आता. आम्ही लागपाठ करतो कुठं, संसारामध्ये लागपाठ करतो. ज्या संसाराला या फळ ना चुंबिता फुल ना तुरंबिता असं ज्याचं वर्णन केलंय. संसार दुःखमूळ सांगितलं, चौकडे इंगळ सांगितलं. इंगळ असू दे, भाजू दे, परंतु तेच आम्हाला हवं असतं. बीज ज्याचा शिन त्याची फळ, त्याचं शिन आहे पण फळ ते आहे. आम्हाला विनासायास सगळं हवं आहे. विनासायास पदवी पाहिजे आहे, विनासायास सगळं व्हायला पाहिजे. परंतु जर संसारामध्ये विनासायास मिळत नाही, इथं कसं मिळेल. सुळावरची पोळी सांगितलं महाराजांनी, मग तिथे कठीण सुळावरील पोळी. सुळावरील पोळी का, आम्हाला तसं आचरण करता येत नाही म्हणून सुळावरील पोळी. म्हणून आचरण काय बघा, एक तरी ओवी अनुभवावी म्हणून सांगितलं. एक ओवी अनुभवावी म्हणजे काय, त्याचा अनुभवणं म्हणजे आचरण आहे. अनुभवणं म्हणजे पारायण नव्हे. अनुभवणं म्हणजे शब्दाचं वाचन, शब्दाचं संस्कार होणं आणि संस्कार झाल्यानंतर ते शब्द आपल्याला आपल्या आचरणामध्ये यावं. ते विचार, संत विचार आपल्या आचरणात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत या साधना भजावीची लागेल. तोपर्यंत हे भजायला पाहिजे. तोपर्यंत हे अधिक मास आहे, तोपर्यंत श्रावणातला आहे, पुरा सगळे वारी आहे, सगळं तोपर्यंत आहे. म्हणून इथं आपल्याला एक म्हणजे आपल्याला सोपं साधन सांगितलंय, जो मज होय अनन्य शरण. वर्ण सोपंच आहे, वरून सोपं वाटतंय आम्हाला. जो मज होय अनन्य शरण, किती वेळा पारायणामध्ये ही ओवी गेली असेल, सोपंच आहे. पण आम्ही अनन्य शरण गेलो काय, अनन्य शरण कसं जावं,
अनन्यता म्हणजे काय? शरणागती नेमकी कोणाची, कशा प्रकारे जावे, कोणत्या देवाची शरणागती आहे? मग जर अनन्य शरण आम्ही इतक्या वेळा जर हे पारायण केलं तर आम्हाला अजून का तो भेटला नाही, का त्याची अनुभूती आली नाही? हे सगळं म्हणजे हे साधकाला हे विचार पडतात, साधकाला विचार पडतात. महाराजाचं वेश घातलेल्याला विचार हे पडत नाही. शंका, परमार्थामध्ये शंका निर्माण व्हावी, आणि शंका निर्माण होण्यासाठी मग पाठीमागा अभ्यास लागतो, कुठेतरी साधना लागते, आणि साधनेशिवाय शंका निर्माण होत नाही. मग आता कशी अनन्यता आहे? नारद मुनीने 2 भक्तिसूत्र सांगितली, आठवली तर सांगतो. अन्य आश्रयानाम असं सांगितलं, अन्य आश्रयानाम त्यागो अनन्यता. म्हणजे ज्याचा आम्ही आश्रय केलाय त्याच्या त्यागामध्ये अनन्यता आहे. आम्ही ज्याचा आश्रय केलाय त्याच्या त्यागामध्ये अनन्यता आहे. आम्ही कोणाचा आश्रय केलाय? आम्ही त्या संसाराचा आश्रय केला. जे देव, संत, जे सुख आहे त्याला जे काही प्रतिबंध आहेत त्या प्रतिबंधाला आम्ही काय आश्रित आहोत, त्याला आम्ही शरण गेलोय. त्यागो अनन्यता म्हणजे त्याच्या त्यागामध्ये आम्ही सगळंच सोबत घेऊन चाललोय. आम्हाला विषय आम्ही टाकलेले नाहीत आणि आमची शरणागती आहेच, असं होत नाही, असं होत नाही. गावात नवीनच पहिल्यांदाच सप्ताह, अगदी सुरुवातीलाच पहिलाच सप्ताह, त्यावेळेचा जो भाव असतो, त्यावेळी त्या देवाला शरण जावं, तिची अनन्य भक्ती म्हणजे ती जी म्हणजे त्या भगवंताविषयी प्रेम जे असतं ते हळूहळू हळू काय होतं, असं का होतं ते? कारण ते असं होतं, आम्ही दोन्ही सोबतच घेतले त्यांना. आम्हाला लोकमान्यताही पाहिजे आहे आणि देवमान्यताही पाहिजे आहे. आम्हाला असं देवमान्य म्हणजे देवानंही आपल्याला धरलं पाहिजे हाताला, आणि यांना बी आम्ही टाकायचं नाही, असं नाही. परमार्थ असा नाही. त्यागलं पाहिजे. जे प्रतिबंध आहे, देवाच्या आड येणारे जे प्रतिबंध आहेत त्या प्रतिबंधाचा आपण त्याग केला पाहिजे, तर ती अनन्यता टिकते, अन्यथा टिकत नाही. दुसरं असं एक आहे त्यामध्ये सूत्र, तस्मिन अनन्यता तद्विरोधशी. तद्विरोधशी असं आहे ते. मला बघा म्हणून पुढचं सांगा म्हटलं तुम्हाला. उदासीनता, तद्विरोधशी उदासीनता. तस्मिन अनन्यता, अनन्यता केव्हा प्राप्त होईल? तद्विरोधशी उदासीनताचे. उदासीन असलं पाहिजे. उदासीनतेशिवाय अनन्य नाही, अनन्य होता येत नाही. नाथ बाबांना संसार कसा होता? प्रपंच अनुकूल होता, परंतु त्याविषयी ते काय राहिले? उदासीन राहिलेत. तुकोबरायांनी काय केलं? बघा, 2 सूत्र आहेत. एकामध्ये उदासीनता सांगितली आणि एकामध्ये त्याग सांगितला. एकामध्ये त्यागायला सांगितलं तर एकामध्ये उदासीन राहायला सांगितलं. तुकोबरायाने ते आपल्या उधारीच्या ज्या वह्या होत्या त्याचं काय केलं? त्याग केला, बुडवल्या. म्हणून त्यांच्या ठिकाणी अनन्यता काय झाली? रुजली, टिकली महाराज. आणि उदासीनता, आता नाथबाबांच्याकडे इतकं म्हणजे प्रपंच म्हणजे जो त्यांचा श्रीमंती होती, त्याच्या ठिकाणी त्यांनी काय केलं? उदासीन राहिले. त्याविषयी ते उदासीन राहिले. जिथं उदासीन राहता येतं तिथं उदासीन राहिलं पाहिजे, जिथं त्यागलं पाहिजे तिथं त्यागायला पाहिजे. एखादी गोष्ट जर त्यागासाठी योग्य असेल तर ती त्यागली पाहिजे, आणि त्यागास योग्य नसेल तर तिथे त्या ठिकाणी उदासीन राहिलं पाहिजे. तुकोबरायांनी वह्या बुडवल्या, त्याग केला, पण कुटुंबाला त्यागलं नाही. कुटुंबाविषयी ते उदासीन राहिले. कुटुंबाविषयी उदासीन राहिले. जे बुडवायचं होतं जे त्याचा त्याग केला, त्या वह्यांचा काय केला? त्याग केला. आता ह्या म्हणजे त्यांच्या त्या काळामध्ये ते उधारी त्यांनी ती म्हणजे
हे आता आम्हाला नकोच आता लचांड हे, बरं का. आता ह्या काळात वया बुडवासारखे दिवस नाहीत बरं का. सोनं कितीने गेलंय हा, आणि त्याला सोन्याची जर उधारी जर बुडवायची म्हटलं तर सोपं आहे काय सांगा. म्हणजे अनन्यता जर टिकायची असेल तर एक उदासीनता पाहिजे आणि त्याग वृत्ती पाहिजे आणि उदासीनता दोन्ही पाहिजे. अन्यथा उदासीनता तशी टिकत नाही. हो, महाराज म्हणतात काया वाचा चित्त ग्रहधारा वित्त, नाथबाबा म्हणतात बरं का, ग्रहधारा वित्त निष्कामता मज अर्पित अनन्य भक्त ते माझे. माझे अनन्य भक्त कोण आहेत तर ग्रहधारा वित्त, त्याच्या ठिकाणी काय पाहिजे, निष्काम भावना पाहिजे. घराच्या विषयी, दारेच्या विषयी, वित्ताच्या विषयी निष्कामतेनं राहिलं पाहिजे. काया वाचा चित्त मज अर्पित म्हणतात. अर्पण म्हणजे सगळंच त्यांना द्यायचं का नाही, त्याविषयी निष्काम राहायचं. तुका म्हणे सत्यकर्मा व्हावेस आहे. सत्यकर्मासाठी जे काही धन लागत असेल तन मन धनानं आपण म्हणतो, परंतु अनन्यता जी आहे ती ग्रह दारा वित्त याच्या ठिकाणी निष्काम असलं पाहिजे. आसक्त भाव असता कामा. आसक्त भाव जर असेल तर अनन्य होता येत नाही. नाथबाबाचं अजून एक ठिकाणी म्हणतात या परी जे भक्त बरं का, आता पुढचं परत विसरलं. या परी जे भक्त, पुढचं सांगतो आता, ते भक्ती विरक्ती आणि भगवत प्राप्ती सहजे अनायासे पावती, असं आहे ते. ज्ञानेश्वरीचं ओवींचं कसं होतंय, पहिलं पद आलं पुढे येते तर ते भागवताचं कसं होतंय बरं का. अनायासे सहज काय काय प्राप्त होतं, अनन्य भक्तीनं काय प्राप्त होतं तर भक्ती प्राप्त होते, विरक्ती प्राप्त होते आणि भगवत प्राप्ती प्राप्त होते. अनायासे सहज पावती. अनायासे आम्ही एकदा अनन्य झालो त्या भगवंताशी, आम्ही एकदा अनन्य झालो त्या भगवंताशी की आम्हाला काय काय लाभ मिळतो बघा. भक्ती मिळते आपल्या जीवनामध्ये, विरक्ती प्राप्त होते आणि भगवत प्राप्ती. आता भक्ती प्राप्त होते कारण का, अनन्य झाल्यानंतर मला त्याच्यापेक्षा वेगळी आणि भक्ती काय करायला पाहिजे असं नाही. विरक्ती, आता विरक्ती कशी प्राप्त बघा. विरक्ती सोपी गोष्ट आहे काय विरक्ती निर्माण होणं. विरक्ती सगळ्यात अवघड विरक्ती आहे. अजून म्हणजे मोठ्या मोठ्या संप्रदायामधल्या उच्च पदस्थ लोकांच्याकडून अजून विरक्तीचं अजून त्याचं परिपालन झालंय असं उघड म्हणता येत नाही, अशी वाईट अवस्था आहे. आणि अशी विरक्ती आता कशी प्राप्त होणार, अनन्य झालं की मात्र होते. भक्तीसाठी विशेष साधन आहे, विरक्तीसाठी वेगळं साधन आहे, साधना करावी लागते. भगवत प्राप्तीसाठी साधना करावी लागते. परंतु इथं सगळे एकच साधन, अनन्य साधन केली त्याची की ही तिन्ही एकाच बरं का. ते पूर्वी ते कैलास जीवन होतं की कैलास जीवन, भाजलं तरी पण तीच ट्यूब आहे, खर्चडलं तरी तेच आहे. तसं इथं फक्त अनन्य व्हायचं त्या देवाला. सगळं काय करतात, आपली जबाबदारी काय घेतात, आपल्यावर घेतात देव, आणि सगळं सहज आपल्याला प्राप्त होतं महाराज, सहज प्राप्त होतं. कलियुगामध्ये सगळं सोपं साधन सांगितलं. हे कलियुगातलंच सगळी साधनं आहेत. आणि अनन्य होण्याकरिता ही जी साधनं आहे ती सगळी अंगी बांधवणं म्हणजे परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे काय, परमार्थ म्हणजे त्या देवाशी एकरूप होणं. कारण ते आमचं स्वरूप आहे, त्या स्वरूपामध्ये आम्ही काय व्हायचं, त्याच्याने आमच्यामध्ये वेगळा काय झाला विचार आमच्याकडून झाला. त्याच्या त्या तत्वात काही बदल नाही, स्वरूपात काहीच बदल नाही, ब्रह्मस्वरूपात काहीच बदल नाही. आमच्या अंतःकरणातले दोष आहेत, आम्ही त्या देवाला शरण जात नाही. म्हणून अनन्य शरण बरं का. आणि असे अनन्य शरण कोण कोण गेले, कुणाचे म्हणजे ही यादीत कुणाचं नाव घेतलं जाईल तर पहिलं नाव ते म्हणजे पतिव्रतेचं नाव घ्यावं लागेल. पतिव्रता कशी असते, एका पती वाचून
पतिवर्ते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. मग सगळं ते सर्व लोभे आवळे, त्या धनिकाला जसं ते धन आवडतं तसं आम्हा नारायण तैशा परी असं कोण म्हणतं? ती पतिव्रता. तिला कसं त्या पती वाचून दुसरं कोणी तिच्या अंतःकरणामध्ये तिचा सर्व व्यवहार कोण असतं? एक पती असते, पतीच असतो, पतीच. पतिव्रता आणि पत्नीव्रता हे दोन्ही पण आपण घ्यायचं उलट सुलट. नुसतं पतिव्रता नाही, आता ते पत्नीव्रता पण घ्यायचं. आणि पत्नीव्रतेमध्ये श्रीराम प्रभूचं नाव म्हणजे अग्रस्थानी असेल. हा, पतिव्रतेलाच का निकष? महिलांना निकष, पुरुषांना निकष नाहीत का? तर आहेत ते, आपण ते उलटून इकडे लावायचं. ते पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण म्हणतात ते आम्हाला. आता हे दुसरं प्रमाण यात कुठलंही नाही बरं का, कुठलंही प्रमाण नाही. गांधारीचं लग्न ठरलं म्हणजे वांगनिश्चय झाला. आता आपला पती काय आहे? आंधळा आहे, डोळ्यानं पाहू शकत नाही. त्याला जे काही रूप विषय आहे त्या रूप विषयाचा तो भोगता आता होऊ शकत नाही. मग तो जर रूप विषयाचा भोगता होत नाही तर मी सुद्धा त्यासाठी पात्र, त्या विषयासाठी मी पात्र नाही. म्हणून तिनंही आपल्या डोळ्याला काय केलं? पट्टी बांधून घेतली. ती एक गांधारी. प्रत्येक वेळा काय होतं, महाभारतातलं काहीतरी गोंधळ निर्माण झाला की ह्यांचं झालं सुरू महाभारत, असं आपण सहज म्हणतो. आपण हे उदाहरण बघा ना, गांधारीचं कोण उदाहरण घ्यायला बघत नाही. हे महाभारतातलंच ना. ती जशी पतिव्रता म्हणजे त्या पतीसाठी तिनं आपले डोळे बंद केले, पतीसाठी डोळे बंद करून घेतले. आम्ही आमच्या देवासाठी काय काय करून घेतलं? म्हणजे प्रसादाला थोडा सुद्धा वेळ जादा होऊन चालत, किंवा त्या दर्शन बारीमध्ये आम्ही सगळे प्रसंग बघतोय महाराज, आम्ही ह्या निकषात खरंच बसत नाही. फक्त आता काय आहे, याची साक्ष तुझे मन, ज्ञानोबराय म्हणतात. प्रत्येकाला प्रत्येकाची साक्ष देत असते बरं का. तुम्ही त्या निकषात बसत नाही किंवा मी निकषात बसत नाही, कुणी कुणाला म्हणायची गरज नाही. प्रत्येकाला प्रत्येकाचं मन हे साक्ष देत असतं. प्रत्येकाला प्रत्येकाचं मन फक्त सांगत नाही आम्ही. महाराज सांगतात तसं आमचं मांजर विष्ठा करीत नाही का झाकून ठेवतंय, तशातला प्रकार आहे, तसाच आहे. म्हणून ती पतिव्रता जी आहे, पतिव्रता त्याचं अनेक महाराजांनी लक्षण केलंय त्या पतिव्रतेचं. आणि परपुरुषे कामिली, परपुरुषे कामिली, पतिव्रता अंग कुळवधू अंग न घाली. परपुरुषे कामिली, कुळवधू अंग न घाली. परपुरुषाने इच्छा केली शरीर भोगाची तरी सुद्धा ती काय करते? अंग न घाली, म्हणजे त्याला ती काय करत नाही, वश होत नाही. जाता जाता आम्ही नरसिंहवाडी करतोय, गाणगापूर करतोय, काय काय करतोय जाता जाता. आमचा व्यभिचार हा ठरलेलाच आहे. आमचा व्यभिचार ठरलेला आहे. चोख परमार्थ असं काय, कधी आमचा व्हायचा चोख परमार्थ? कोणत्या जन्मामध्ये व्हायचा? बरं, आम्हाला माहित नाही का? दुर्दैव काय आहे, हे निकष आम्हाला माहित आहेत. ज्याला माहित आहेत, ज्याला माहित नाहीत, ठीक आहे. नेहमी आम्ही ते वाचन करतो, श्रवण करतो, शास्त्र पुराण सगळं आम्ही पाहतो, वाचन करतो, श्रवण करतो, मोठमोठ्या महात्म्यांच्याकडनं श्रवण करतो. आणि तरी सुद्धा जर त्यामध्ये जर बदल होत नसेल, म्हणून ते सुरुवातीला नाही तरी काय थोडी म्हटलं. पूस नाही पायचारी परी म्हणजे मनुष्य परी. हे आता उघड म्हटले ना का चोरून ठेवले? नाही. बरं, ह्यावर आमचा म्हणजे आरोप नाही. का नाही? आम्हाला माहिती आहे आम्ही आरोपी आहे. लाज वाटे म्हणा तुझा म्हणविता दास. कधीतरी आम्हाला लाज वाटायला पाहिजे ह्या गोष्टीची.
परंतु दोन निर्लज्ज असतात, दोन निर्लज्ज, जाणून निर्लज्ज आणि न जाणता निर्लज्ज. आता यात काय वेगळं सांगायची गरज नाही. आपण कशात बसतो हे आपल्याला माहित, बरं का. पण तशी ती पतिव्रता असते, त्या पतिव्रतेसारखे म्हणजे अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येईल अनन्यतेची. पतीला, त्या पत्नीला दुसरं कोणी नाही, त्या म्हणजे त्या पूर्वीच्या सतीची चाल होती. पूर्वी त्या सतीच्या चालीमध्ये ती चाल जी होती ती जर पती जर त्यानं देह ठेवला तर त्या पत्नीनं काय करायचं, त्या चितेमध्ये उडी मारायची. तिच्या आजूबाजूला सगळे असतात, कोणी आपतेष्ट असतात, मुलगा असतो, बहीण भाऊ सगळे असतात. पण त्या चितेमध्ये तिनं काय करायचं, उडी घ्यायची. इकडे तिकडं तुम्ही ओवी आठवा लागलायचा काय. आणि तसं त्याला म्हणजे कधी पाहावं, त्याला कधी भेटावं, मग ते भेटताना कितीही प्रतिबंध आले, कितीही आपले जवळचे काही म्हणजे कसं असते बघा, ते पैलवानाचं तुम्ही उदाहरण देताय. स्नेह किती जरी ते म्हणजे पैलवान जरी असला तरी लहान मुलांना जरी पाय धरला तर ते त्याचा पाय बाहेर निघत नाही. पण असं इथं नाही. एक म्हणजे एक धरीला चित्ती किंवा एक गावो आम्ही, त्याच्या व्यतिरिक्त आता काही नाही, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. तर दुसरं अजून एक उदाहरण, कुठलं ते गंधमादन नावाचं ते वानराज. आता हे सगळं श्रुत आहे, म्हणून मी म्हणत होतो मीच येतोय तिकडनं इकडं काहीतरी मला काहीतरी मिळेल म्हणून. असो, गंधमादन नावाचं ते वानर होतं, रामायणातला प्रसंग आहे. आणि ते सांगतो की आता म्हणजे वेळ भरून कशा निघायची. कुंभकर्णानं काय केलं, युद्ध चालू होतं आणि ते काय केलं, त्याला सुगंध होता, त्याच्या अंगाला सुगंध होता. म्हणजे सुगंध म्हणजे ते स्प्रे मारलेला सुगंध नाही, त्याचा अंगाचा सुवास होता, त्याला म्हणजे नैसर्गिक सुवास होता. आणि ते तर त्याच्या कुंभकर्णानं त्या वानराला हातात घेतलं. तर ते कुंभकर्ण केवढा आणि ते वानर केवढा, हातात ते मोहरी एवढं, त्याला मोहरीपेक्षा पण लहान दिसायला लागलं असं. आणि त्याला बघितलं आणि म्हटलं हे कसा, ह्याला सुगंध येतोय, चांगला वास येतोय, ह्याला मारण्यापेक्षा ह्याला ठेवूया म्हटलं. आणि मग त्याला सांगितलं, अरे तुला मारावी माझी अशी इच्छा नाही, कारण का तुझ्या अंगाचा सुवास इतका चांगला आहे, तुला मी जीवनदान देतो, परंतु तू एकदा म्हण काय, मी कुणाचा रामाचा नसून रावणाचा आहे, एकदा त्या रावणाला शरण जा, मी तुला सोडून देतो. तेव्हा ते वानर काय म्हणतंय, मरण आलं तरी चालेल, परंतु मी रावणाचा आहे असं म्हणणार, मरण आलं तरी. ही त्या अनन्य भक्ताची, अनन्य भक्तीची एकदम उच्चतम कोटीतलं हे काय आहे उदाहरण. पशुयोनीतलं वानर आहे, पशुयोनीच्या वानराला समजतं अनन्य शरणागती कुठं आहे, अनन्यता काय आहे. आणि अनेक आम्ही 40 वाऱ्या केल्या, पायी केल्या, काय काय केलं, आणि अजून आम्हाला अनन्यता. मी हे दोष काढतोय असं नाही, पण कुठंतरी यामध्ये परिवर्तन आपलं झालं पाहिजे. नाहीतर मग आमचं पत्रिकेत असतं सालाबाद प्रमाणे. मग सालाबाद प्रमाणे गेल्या वर्षी जे दोष होते त्या या वर्षी दोष सालाबाद प्रमाणे आहेच, त्याचं कुठंतरी निराकरण व्हायलाच पाहिजे ना. गेल्या वर्षी षड्रिपू होते, या वर्षी त्यातला एकात तरी कमी व्हायला पाहिजे, कुठंतरी काहीतरी त्यामध्ये बदल व्हायला पाहिजे. ही एवढा मोठा उहापोह कशासाठी, म्हणजे दोषांच्या निवृत्तीसाठी. नाहीतर तो काय आहेच, तो स्वरूपता तो आहेच आहे. आम्ही नाही म्हटलं तरी तैसा हृदयामध्ये रामो तो आहेच. आम्ही किती नाही, देव नाही आमच्या हृदयात नाही म्हटलं तर तो आहेच, नाही म्हणणारा सुद्धा तोच तो. अशी अवस्था आहे. मग त्या त्या पशुयोनीला समजलं, त्या वानराला समजलं, आम्हाला समजलेलं नाही महाराज. म्हणून त्याची शरणागती आहे, त्याच्या ठिकाणी अनन्य झालं पाहिजे. अनन्य म्हणजे अन्याचा, म्हणजे अन्याचा विचार नाही, अन्याचा विचार नाही. मग त्याला कसं शरण जायचं,
आम्ही शरण कसं जायचं? तया अहम वाचा चित्त अंग देऊन या शरण. त्याला द्यावं लागतं, त्याला अहम द्यावा लागतो. वर्मावर घाव घातलाय अहम, पहिल्यांदाच अहम घातला. कारण का? त्यांना माहित आहे इथं पहिला इथं ते अहम हा धूप जाळू, असं पण एक 15व्या मध्ये आहे. नाहम तेजे ओवाळू, सामरसे ओवाळू पोटाळू. हा, अहम हा धूप जाळू. तसं इथं ते अहम अहम दिला पाहिजे त्याला. आम्ही शरण कसं गेलं पाहिजे? आमच्यावर जो अहम आहे, हो, आमच्याकडे कसा कोणता अहम आहे? बरेच अहमचे प्रकार आहेत. अहमचे बरेच, कोणाला योगाचा अहंकार आहे, ज्ञानाचा आहे, कर्तृत्वाचा आहे, भोक्तृत्वाचा आहे. हे सगळं आता मी काय हे जर सांगत नाही. हे सगळे जे योगाचा, ज्ञानाचा, म्हणजे कर्तृत्वाचा बराच आहे. ज्ञानाचा त्यातलं शिखर आहे ते ज्ञानाचा अहंकार. हे सगळे जे अहंकार आहे, ते अहंकार जो आहे तो काय करा? त्याच्या चरणावर लीन करायचा महाराज, नाहीतर शरणागती होत नाही. अहम वाचेची शरणागती सांगितली. वाचेची शरणागती म्हणजे काय? वाचे भगवंताला आपल्याला जे कसं दिलंय वाचा, हिला भाडं नाही बरं का. वाचेला काय भाडं आहे? नाही. आणि ज्याचं नाव घ्यायचं त्याचं बी काय पेमेंट काय करायला लागत नाही. नाम फुकाचे देवा पंडित, म्हणजे त्याचं नाव फुकटचं आहे, वाचा फुकटची आहे बरं का. घेई माझे वाचे, किंवा म्हणजे सततम कीर्तयंतो, सदा नाम घोष करू हरी कथा. त्या वाचेनं वाचेचा दुसरा विषय होता कामा नाही. आमच्या दिंडीमध्ये आमचे एक सहकार्य, भजन झालं की जेवढं भजनात मिळवले तेवढं अन्य काहीतरी बोलून काय करायचे? ते सगळं पुण्य संपवायचं. आहे म्हणणं, तुम्ही काय करा? मौन धारण करा. भजनात पुरतच फक्त काय करायचं? वाच बोलायला, अन्यथा नाही. ते काय म्हटले? मला मेलो तरी मला जमणार नाही. वाचेची शरणागती काय? ती म्हणजे त्या वाचेला छंद लागला पाहिजे. म्हणजे जसं तुकोबरांच्या जीवनातलं सगळ्यांना माहिती आहे. आता प्रातविधीला गेलं तरी त्यांची वाचा थांबत नव्हती. विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. माझी मज झाली अनावर वाचा. अनावर म्हणजे काय? आवरतच नाही. आवरतच नाही मला. म्हणजे काय कितीही प्रतिबंध आलंय, काही विषय समोर आले तर ते आता माझी वाचा काय करत नाही. नेगे माझी वाचा विसावा, किंवा नेगे माझी वाचा तुटी. माझ्या वाचेला आता म्हणजे तुटकपणा नाही. जशी तेलाची धार असते अखंड आणि पाण्याची धार, फरक आहे. पाण्याच्या धारामध्ये तुटकता येते, तेलाच्या धारामध्ये काय असते? अखंडता असते. तसं नेगे माझी वाचा तुटी, किंवा नेगे माझी वाचा विसावा. माझी वाचा विसावाच घ्यायला तयार नाही. आता आमचे वारीला कसं असते? विसावा असतात ठरलेलं, पण इथं विसावा नाही. जसं आमचं संसारामध्ये विसावा नाही आम्हाला. ते उपलाने बुवा आमच्याकडे एकदा सांगितलं त्यांनी, रात्रच म्हणले नसती, कधी नसतीच रात्र, तर लोक शेतातनं काय घरला आली नसती. काय मग इतकं आम्ही संसारामध्ये काय बरं का, अशी अवस्था आहे महाराज. त्या वाचेची शरणागती असो. वाचेचा विषय म्हणजे एक भगवंतच झाला पाहिजे. चित्त म्हणतात. चित्त कसं आहे? अगोदर ते चंचल आहे. आता ते आगुनातला हा हे जरा बाजूला ठेवा दे. चित्त जे आहे ते घेऊया. काय? चित्त चंचल आहे. चंचल चित्ताशी ठेवून या ठाई संतांचे पायली नव्हावे. जर त्याला स्थिर करायचं असेल तर ह्या साधनेमध्ये त्याला ठेवावं लागतं महाराज. येऊनी गोपाळ आहे ते म्हणतात. किंवा निर्मळ असेल तर
चित्त जर निर्मळ झालं तर तिथं येऊन कोण राहतं? गोपाळ राहतो महाराज. हा, देव वसे चित्ती, कारण त्याचं ठिकाण ते चित्तामध्ये राहण्याचं आहे. आता मी सांगतो ते कसं आहे, अगुणातलं आहे म्हणून त्याला ते जवळचं वाटतं. देव वसे चित्ती, कारण का बघा ते एक त्या सचिवाचं एक उदाहरण तुकोबराय देतात. चुकली या ताळा, वाती घालोनी बैशी डोळा, तैसे जागे करा चित्ता काही आपुलिया हिता. आमचं चित्त काय झोपलंय. कुठं झोपलंय? परमार्थाच्या ठिकाणी, स्वरूपाच्या ठिकाणी, सुखाच्या ठिकाणी झोपलंय. जागा कुठं आहे? संसाराच्या ठिकाणी जागा आहे. या निशा सर्व भूताना, ते बघितल्यावर लक्षात येते. तो मुनीम काय करतो? चुकली या ताळा, आता त्यांना काम लागलंय बघा ते कर्जमाफीच. रात्रभर बसून ते आता ते ताळा ताळ्यावर आणण्याचं काम करतो, रात्रभर बसून. तसा आमचा ताळा चुकलेला आहे. केव्हापासून? अनादी काळापासून हा ताळा चुकलेला आहे, अनादी काळापासून. कारण आमचं अज्ञान केव्हापासूनच आहे? अनादी काळापासूनच आहे. बर, मुक्तता कधीपासूनची आहे? ती पण अनादी काळापासूनची आहे. अनादी जे मुक्तता आपुले असे पंडूस होता, म्हणजे मुक्तता ही सुद्धा अनादी आहे आणि अज्ञान सुद्धा अनादीच आहे. हा, विश्व स्वप्नाचा हा धांदा, त्याची सुरुवात भोगीत होता प्रबुद्ध अनादी जो. बरं का, विश्व स्वप्नाचा हा जो धांदा आहे, अविद्येची या निदा, अविद्येची या निदा, विश्व स्वप्नाचा धांदा, भोगीत होता प्रबुद्ध अनादी जो. म्हणजे आता वास्तविक बद्ध आणि मुक्त तर ही कल्पनाच आहे. बद्ध तरी कल्पनाच आहे आणि मुक्त तरी कल्पनाच आहे. परंतु घेऊन ये छंद. कधीपासून घेतला छंद? अनादी कालापासून. अनादी संसार मायेच्या ठाई, नित्यविषय सेविले पाय. ते ठसावले कुठं? चित्तामध्ये ठसावलं. स्वच्छ होतं आमचं चित्त, परंतु त्यामध्ये काय झालं? हे सगळं अनादी जन्मातले जे काही संस्कार आहेत, संस्कारानं काय गेलं? ह्या चित्तावर काय ह्या चित्तावर राग भरला, द्वेष भरला. म्हणजे माझं तुझं, शत्रू मित्र, मान अपमान, हे सगळं हे भरलं आमचं चित्त. तुका म्हणे मोकळे मन नारायण भोगाशी. त्याला जर भोगायचा असला तर काय करायला पाहिजे? ते शुद्ध पाहिजे, मोकळं पाहिजे. नाहीतर मग भरणार कशात? ते जर पहिलंच भरलेलं असलं. म्हणून गुणादान नावाचा एक संस्कार आहे, म्हणजे त्यात गुणादान झालं पाहिजे. मग चित्ताची जी काय शरणागती आहे, चित्ताची शरणागती म्हणजे काय? माझे चित्त तुझे पायी ही शरणागती आहे. त्याच्या पायावर ती चित्त काय करायचं? समर्पित करायचं. आणि अंग म्हणजे सर्वांगानं जे काय त्याची सेवा, मग त्या स्थूलान असो सूक्ष्मान असो, सगळ्यांनी काय करायचं? त्याची सेवा. तर या अहम वाच चित्त अंग देऊन या शरण री, महोदधी का गांग रिगाले जशी. मग त्याची शरणागती आहे. शरणागतीचं महाराज म्हणतात, आपुलेनी भेदेविन माझे जाणी जे एक पण, तया नाव शरण मज येणे गा. काय म्हणतात? आपल्या म्हणजे भेदरहित शरणागती. कशी? भेदासहित शरणागती नाही. अंतकरणातला भेद निवृत्त झाल्यानंतरची जी शरणागती आहे, हा, शरणागतीमध्ये फरक आहे. शरणागती दोन प्रकारचीच आहे. शरणागती म्हणजे भेदासहित एक शरणागती आहे आणि भेदरहित एक शरणागती आहे. भेदासहित असणारी शरणागती ही त्या बेंटेक्स सारखी आहे. बेंटेक्स लक्षात येतं ना? बेंटेक्स, परंतु त्याला आता बरीच मान्यता आहे बरं. काय त्याला पण काय कमी मानायची काय गरज नाही. बहुधा चोख सोन्यापेक्षा बेंटेक्स सोनं हे जास्त चकाकतं. हे वाक्य चांगलं लक्षात ठेवायचं आहे की नाही? चोख सोन्यापेक्षा बेंटेक्स सोनं जास्त चकाकते. हो, तसं ते भेदासहित नाही बरं का. भेदरहित शरणागती पाहिजे. का? सुवर्णमणी सोनया हे कल्लोळ जैसा पाणी,
तैसा मज धनंजया शरण येतो, तू मला शरण ये, तू असा नको शरण येऊ, भेदासहित नको, तर तू कसा कसा आला पाहिजेस का सुवर्णमणी सोनया. ते आता काय त्याची काय ते मणी सोन्याचं तार सोन्याची ते आता त्या जरी दिसणार त्या लाटा जरी पाणी ते म्हणजे लाट जरी वाटली तर ते पाणीच आहे, स्वयंभ पाणीच आहे, आणि पाणी हे पाणी म्हणजे सगळं कसं एकच. तैसा मज धनंजया शरण येत, तसा तू मला काय केलं पाहिजेस, शरण आलं पाहिजेस महाराज. हो, म्हणून अशा शरणागतीनं त्या भगवंताला आपण शरण गेलं पाहिजे. अनन्यता, अनन्यता म्हणजे काय, ज्याचा आम्ही म्हणजे राया जतन करिता कष्ट, त्याची सुरुवात पाहे पा ध्वजेचे चिरगुट, राया जतन करिता तैसा मी एक पती, तुझा मुद्रांकित आहे हे मला सांगायचं. परी तुझा कुणाचा छाप आता उठवून घेतला इथं, शिक्का कुणाचा आहे, त्या शिक्क्याशी आम्ही प्रामाणिक राहिलं पाहिजे महाराज. हो, सांगा की बदला नसा काय, निदान कळणाऱ्याने तरी हे म्हणजे त्या मार्गावरनं जायचं नाही महाराज. हो, म्हणून मी सुरुवातीला सांगितलं, जे अज्ञान कालात आहेत राहू दे, पण ज्याला समजलंय ही वाट बरोबर नाही, ह्या वाटेत काय म्हणजे काटे आहेत हे ज्याला माहीत आहे त्याने सुद्धा त्या वाटेने जावं, हे रुचत नाही, हे पचत नाही, हे बरोबर नाही. हो, म्हणून पुढे त्यांनी सांगितलं अनन्या चिंतयंतु. हो, त्याचं चिंतन अनन्य होऊन त्याचं चिंतन केलं पाहिजे, मग तो जबाबदारी घेतो. गतिर्भरता आमचा देव कसा आहे, कारण का ते आमचा देव असा याचा नाही, आम्ही ज्याला शरण जातो तो आमचा देव असा अल्पशक्तिमान नाही, तो सर्वशक्तिमान असा आहे. जसं महाराज म्हणतात गतिर्भरता प्रभू साक्षी निवासा शरण सरदत प्रभवा प्रलय स्थानम निदानम बीजमा व्ययम. तो या जगाचा चालक मालक गती सगळं सगळं काही तोच आहे, त्याला पाहता येतं, तो विटेवर उभा आहे. जो मज म्हणून जे सांगितलं ना, जो मज होय, मज मज म्हणजे तोच तो. रूप पाहता लोचनी सुख झाले ओसार, किंवा सुंदर ते ध्यान, किंवा राजेश सुकुमार मदनाचा पुतळा, त्याला त्याच्या ठिकाणी. कारण आमचे बाकीचे देव देवतांतर बरीच आहेत, मनकल्पित देव बरंच आहे, त्याचा उहापोह होतोय बऱ्याचदा. हेंद्री शेंद्री दैवत आहेत, किंवा ते नाथबाबा म्हणतात शिळा तांब्याचं बाहुलं केलं, पाठ मांडोनी वरी बैसविले, वस्त्र अलंकारी गुंडाळिले, मना येईल ते नाव ठेविले, या जनाशी लागले. या जनाशी वेळ लागले का, आम्हीच देव तयार करायचं आणि आम्हीच त्याला शरण जायचं. त्याला अहो त्याची तो अल्पशक्तिमान आहे. आमचा देव कसा आहे, ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर वस्तीजेत, म्हणून तो भगवंत. अशा भगवंताला आम्ही शरण गेलं पाहिजे. पण ते शरण कसं गेलं पाहिजे, अनन्य शरण गेलं पाहिजे. शरण आणि अनन्य हे दोन्ही एकत्र त्यांनी आता इथं घातले बरं का. अनन्य शरण, फक्त शरण नाही किंवा फक्त अनन्य नाही, अनन्य शरण. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्ममरण. मी त्याचं जन्ममरण फक्त त्यांचीच फक्त काय घेतली आहे, त्यांनी जबाबदारी घेतली आहे बरं का. आम्ही म्हणतो आम्ही देवाला शरण गेलो, पण देवानंही म्हटलं पाहिजे हा भक्त मला शरण आला. त्यांच्या यादीत पण आपलं नाव पाहिजे. आमच्या यादीत देव आहे, पण देवाच्या यादीत आम्ही पाहिजे. आणि देवाच्या यादीत नाव जोपर्यंत जात नाही तोपर्यंत हे साधना करायची. म्हणून जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीची एको. शरण जाण्याकरिता कोण पात्र आहे, तर मी एकच आहे. शरण्य मीच एक आहे म्हणतात. बाकीचे आता इकडं तिकडं तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरूनी खऱ्या देवाला विसरून गेलेत. आमचा खरा देव असा इतका शाश्वत आहे, ऐश्वर्यवान आहे, षडगुण ऐश्वर्य आहे त्याच्याकडं, काय उनी आमाशी. महाराज म्हणतात तुझवी न कोणा शरण जाऊ नारायणा, ऐशे न देखे मी कोणी दुजातही त्रिभुवनी. या त्रिभुवनात तुझ्या शरण जाण्याकरता ह्या त्रिभुवनात तुझ्यासारखा कोणी नाही महाराज. मग मी पुराण धांडवून दर्शन सगळं धांडवून बघितलं वाङ्मय, पण सगळं बघितलं आणि मला लक्षात आलं की तुझ्यासारखा म्हणजे तुला शरण
दुसरा कोणीही नाही या जगताच्या. त्रिभुवनाम सांगितलं, त्रिभुवनी थोर म्हणून सांगितलं. त्रिभुवनामध्ये, कारण का तू असणार जो व्यापक आहेस तू, कारण का ज्याला मी म्हणजे हे स्थावर जंगमापासून सगळं काही जे जे म्हणजे दृष्टीला दिसतं ते सगळं हरिरूप आहे. सगळंच तूच आहेस, सर्वच जर तूच आहेस, सर्वच जर तूच आहेस, मग एक देवाला म्हणजे मूर्तीला पाहून शरण जावं का अन्य अजून सगळ्यालाच शरण जायचं? शरण म्हणजे सर्वाभूती भगवंत पाहणं म्हणजे शरणागती आहे. सर्वाभूती भगवंत बघितलं पाहिजे ना. आणि हे जे पाहणं आहे, हे पाहणं अनन्य शरणागतीनंच येतं. म्हणून ते आपल्याला आश्वासन देतात, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्ये मीच ऐकू. झालेली सेवा तुम्हा सर्व